श्रोते हो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास. प्रत्येक व्यक्तीचं तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्हीही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चिततेने ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. काहीही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडण घडण किंवा स्थिरता थांबत नाही. आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं, तर कुणी हसून आपलं दुःख लपवतं. कुणी नशिबाला दोष देत, तर कुणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगतं. तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, त्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुषंगानं येणारे ताण तणाव, आजार, दुखणी खुपणी, कुणाचं कुणाला सोडून जाणं. जीवन प्रवासातली ही सारी स्थिर तर पूर्ण ज्ञान असूनही कितीही पॉझिटिव्ह असतो ना आपण. हे माझं ते माझं किती करतो. कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगाचे दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही. रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही. ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही. बागेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. बघा श्रोते हो, यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना जगण्यासाठी सुंदर विचार. जीवनात संयम ठेवा. काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खडतर अवघड परिस्थितीमधून जावे लागते. माणसात समजूतदारपणा, अनुभव आणि ज्ञानापेक्षा खूप महत्वाचा असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. लक्षात ठेवा, कधीही लोकांच्या निंदेला घाबरू नका. आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच. निंदा करणाऱ्यांची मत, विचार, पाहण्याचा दृष्टिकोन सर्व काही बदलतं.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर माणसाला त्याला मिळणारा मान पचवता आला पाहिजे. त्याचा झालेला अपमान गिळता आला पाहिजे. न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारता आल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार करता आला पाहिजे. मौन धारण करणे, कमी बोलणे हे सहनशक्तीचा एक अंग आहे. मौन ही कमजोरी नव्हे तर मोठेपणा आहे. ज्याला सहन करता येतं त्याला बोलताही येतं हे विसरू नका. स्वतःच्या कानाने ऐकलेले शब्द आणि डोळ्याने पाहिलेल्या घटना हीच आपली खरी न्यायदेवता असते. हे कधीच विसरू नका. जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरासारखे. कारण अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला भीती आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते. वळणा वळणाचे आयुष्य असावे, त्यात काठेही असावे, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारे कोणी नसावं, फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.